तर तिने बलूनला लिस्ट लावली आहे आणि तो बलून आकाशात उडून चालला आहे. तर ती लिस्ट जी आहे तर मॅजिकल टू डू लिस्ट म्हणजे आपल्याला जे काही कामं आहेत आपले अडकलेले वगैरे तर ते आपण लिस्ट डाऊन करायचे आणि ते आपण युनिव्हर्सवर सोपून द्यायचे. काही काही कामं आपले अडकलेले असतात किंवा काही काही होत नाही आणि ते मॅजिकली कसे होतील त्याच्यासाठी आपल्याला युनिव्हर्सला सरेंडर करायचं आहे. कारण काही काही वेळेस आपण सगळ्या गोष्टी करून बघतो पण आपल्याने काही होत नाही. तर त्यासाठी आज मॅजिकल टू डू लिस्ट म्हणून मस्त चॅप्टर आहे. त्यामुळे आज सगळ्यांनी आपण जेवढं जेवढं ऍडव्हान्स लेवलला आता जातोय ना चॅप्टर मध्ये तेवढ्या तेवढ्या लेवलचं आता ती ऍडव्हान्स प्रॅक्टिसेस सांगणार आहे की जे आपल्याला जास्त करून आहे ना मॅजिकल वर्ल्ड मध्ये जायचं. आपण मॅजिक बुक आहे तर स्टार्टिंगला आपण ज्या दिसतील गोष्टी त्या केल्या ज्या आहेत होत्या पास्ट टेन्स मध्ये फ्युचर टेन्स म्हणजे पास्ट टेन्स मधल्या प्रेझेंट टेन्स मधल्या हळूहळू आपल्याला ती फ्युचर टेन्सला घेऊन चालली आहे. आता बरेच जण आहे ना पहिले 15-20 जण जॉईन होत होते 20 जण जॉईन होत होते मग हळूहळू 15 जण पहिल्या दिवशी 25 एक होते मग हळूहळू 15 झाले. मग आता 10 5 असे लोक जॉईन व्हायला लागलेत. तर ते हे जे आहे आपण जी डिग्री घेतली कोणती पण इंजिनिअरिंग बीएससी डॉक्टर ऍडव्होकेट इंजिनियर काय काय झालो आपण. तर ते डिग्री घ्यायला ना आपल्याला ऍक्च्युअल कमवायला लाईफ सुरू करायला किती वर्ष लागले 20 एक वर्ष तर लागलेच ना 20-22 वर्ष लागले. मग एमबीए काही पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट म्हणजे मेडिकलमध्ये एमएस वगैरे भरपूर काही एमडी करतात. म्हणजे इतक्या गोष्टी शिकून मग ते स्टार्ट करतात लाईफ जगायला. म्हणजे 20-22 वर्ष आपण एज्युकेशनला देऊन मग आता एंटर करतो की बाबा तो डॉक्टर ऑपरेशन करायला शिकलाय ऍडव्होकेट वकील आहे जो केस लढायला शिकला इंजिनियर त्यांचं काम करायला शिकला. तर आपण एवढे वर्ष देऊन ते शिकलोय. आणि आता तरी आपल्याला रिझल्ट येत आहेत का पूर्ण जसे आपल्याला पाहिजे तसे 100% रिझल्ट येत आहेत का तर नाही येत आहे. तर मग आपण जी गोष्ट 20-25 वर्ष शिकलो तरी आपल्याला रिझल्ट येत नाही 30-40-50-60 मध्ये पण. तर आपल्याला हे वेगळं काहीतरी आस्पेक्ट शिकवतंय ना वेगळ्या गोष्टी शिकवतात. तर आपल्याला काय वाटतं इथे असं सहज येऊन जातील का त्या म्हणजे काही लोक रेकॉर्डिंग ऐकतायत काही स्वयंपाक करत ऐकतायत काही कुठे फिरत ऐकतायत. कोणी पण कुठेही बसून कधी कोणी सिन्सिअरली किती करतंय माहित नाही. पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सिन्सिअरली फॉलो केल्या तर आपल्याला लाईफ कसं जगावं ते कळणार आहे तर आपले पर्पज सॉल्व्ह होणार आहे. तर आपले ड्रीम सॉल्व्ह होणार आहे. आपण तर माथाकूट खूप करून पाहिली 20-22 वर्ष आपण शिक्षण घेऊन पाहिलं जॉब करून पाहिले. तरी आपण ड्रीप त्याच्यानंतर जॉबलाही आता 10 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला 10-15 वर्ष काहींचे 20-25 वर्ष एक्सपिरियन्स झाले. एवढी माथाकूट करून आपल्याला पाहिजे ते ड्रीम मॅनिफेस्ट झाले का ड्रीम जरी झाले असतील काहींचे मटेरियलिस्टिक झाले असतील. तर तेवढं हेल्थ चांगली आहे का तेवढे रिलेशनशिप चांगले आहे का तेवढी मनशांती आहे का. तर सगळ्या अँगलनी जर आपल्याला परिपूर्ण 100% सक्सेस असतील ना. आपल्या गाडीला 4 पाय आहेत. त्याच्याशिवाय गाडी नाही चालत एकाच पायाला टम्म हवा आहे काहींकडे फक्त पैसा एकदम भरपूर असतो एका टायर मध्ये खूप हवा आहे. आणि तो जाईल का जोरात नाही जाऊ शकत आणि बाकीचे 3 टायर पंक्चर आहे. एकाची हेल्थ खूप छान आहे पण पैशात एकदम भिकारी आहे तरी तो जाऊ शकत नाही. किंवा कोणाकडे हेल्थ आहे पैसा आहे पण रिलेशनशिप कोणीच नाही त्याने एक आवाज दिला तर कोणी कुत्रं ढुंकत नाही. त्याला काही अडचण आली तर मित्र नाही. तर ते पण होणार नाही आणि मनी करिअर करिअर म्हणजे आता पैसा तर भरपूर आहे काहींकडे वडिलोपार्जित धन असतात अंबानीच्या मुलांना काय करायची गरज आहे. किंवा काही श्रीमंत आता आपले आत्ताचे मुलं आहेत ज्यांना खूप संपत्ती आपण देतोय पण मोठे होऊन त्यांना लाईफ पर्पजफुल वाटतंय का आनंदी वाटतंय का तो पर्पज पण महत्वाचा आहे. तर अशी आपले चारही बाजूंनी नीट गाडी असेल व्यवस्थित बॅलन्स हवा असेल एकदम टम्म फुकलेलं अहंकाराचं पण नसेल तर ते टायर पंक्चर होईल. तर अशा चारही लेवलला जर टायर मध्ये हवा असेल तरच ते पुढे जाणार आहे. आणि ते चारही चाक आपल्याने भरून होत नाहीये तेवढी हवा तेवढी चांगलं इंजिन तेवढं चांगलं स्मूथ रस्त्यांवर आपण चालत नाहीये. म्हणून आपण मॅजिक बुक मध्ये आलोय. जर आपलं सगळं सक्सेस असतं सगळं लाईफ आहे पर्पज आहे पैसा आहे रिलेशनशिप हेल्थ तर आपण इथे आलोच नसतो. जर आपण 20-25 वर्ष एज्युकेशन घेऊन जर ते शिकून घेतलं असतं तर आपण इथे आलोच नसतो. जर आलोय तर त्याची सिन्सिअरिटी किती आहे. तुम्ही 12 तास जे ऑफिसला जातायत घसतायत आपलं सगळीकडे डोकं फोड करतायत करिअर करतोय पैसे कमवतोय. हे स्ट्रॅटेजी ती स्ट्रॅटेजी सगळं करतोय पण आपला माइंडसेट राईट नाहीये. तर तो शिकून घ्यायला जर आपण 1 तास डेडिकेटेडली 1 महिना नाही दिला खरं तर 1 महिना नाही आपल्याला 1-2 वर्ष द्यायची गरज आहे त्याला. तर तो 1 महिना तुम्ही 1 तास कोणी फुकटमध्ये सांगताय ते ऐकत नाहीये आणि आपण जर असाइनमेंट पण करत नाहीये तर आपलं लाईफ कुठल्याच दिशेला जाणार नाही आणि ती एक्सपेक्टेशन करणं पण चुकीचं आहे. जर कोणी शाळेत गेलं आणि तो आहे ना ग्राउंड मध्येच खेळत बसला आणि त्याला माईकवर सिलेबस ऐकू येत होता टीचर काय बोलताय ते ऐकू येत होतं पण तो खेळतोय त्याचं लक्ष खेळण्यात आहे.
आणि तो ऐकतोय, घरी येऊन सांगितलं की मी ऐकलं टीचरचं सगळं, मॅथ्स ऐकलं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सगळं ऐकलं. अशाने तो एक्झाम पास होणार आहे का? होणार आहे का त्याच्याने? ते नॉलेज गेन होणार आहे का? तर तुम्हाला 1 तास इथे बसणं आहे, 1 तास तो अभ्यास करणं आहे, तर तुम्ही माझ्याकडनं आणि तुमच्याकडनं काही अपेक्षा ठेवू शकता. आणि ज्या त्या राहत नसतील तर मी पण वेळ वाया घालवत नाही आणि कोणी घालवू नाही. कारण ना, ते 15-20 जणांचे लोकांचे आता 5-5 वर यायला लागलेत अटेंड करायला. आणि ती पण म्हणजे काहींचे मेसेज येतात, काहींना खरंच वेळ नाहीये, पण ते रेकॉर्डिंग डेडिकेटेडली ऐकतायत आणि डेडिकेटेडली असाइनमेंट करतात. जर आपल्याला कोणत्याच लेवलला जर पाहिजे नाहीये रिझल्ट, आपलं लाईफ जसं चालू आहे तसंच चालू ठेवायचं असेल, तर इथे येऊन उगाचच काही प्रवचन ऐकल्यासारखं बाबाच्या दरबारात जातो आपण, कुठल्या तरी सत्संग ऐकतोय, असं करणार असू तर आपलं लाईफ चेंज होणार नाही. आणि मी स्टार्टिंगलाच विचारलं होतं की मी माझे 200% देणार आहे, पण तुम्ही निदान तुमचे 100% तरी द्या. तेवढं कन्सिस्टंट राहा, असाइनमेंट करा. हे सगळं मी सांगते. आणि नुसतं काहीतरी करत आपण ऐकू नका, ते बसून नोट्स काढा. बघा आपल्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे, शांततेत बसा. सॅटर्डे संडे आलाय, आम्हाला पण खूप काम आहे. मी पळत पळत येऊन कसं तरी स्वयंपाक करून 2 घास खाऊन बाहेर होतो दिवसभर, तसं येऊन मी ते सेशनच्या 8 वाजता पोहोचून मी कमिटेड राहते. तर आपण तर देऊ शकतो स्वतः, आणि स्वतःच्या लाईफसाठी, माझ्यासाठी पण नाही द्यायचंय. तर ते जर आपण देत नसू तर आपण ही इच्छा नाही केली पाहिजे की 2026 ला पण लाईफ चेंज होईल. ते कधीच नाही होणार. जर डेडिकेटेडली 1 मंथ कोणीतरी फ्री काहीतरी सांगतंय, ते जर फक्त आपल्याला ऐकायलाच 1 तास नाहीये 24 तासामधनं, तर ते कोणीही सांगून आणि कितीही सांगून, दुसऱ्यांनी सांगून होणार नाही. आपल्याला नेहमी असं सांगितलं गेलेलं आहे, कोणता तरी अवतार येईल आणि आता तो सगळं कलियुग बदलून टाकेल आणि मग सतयुग येऊन जाईल. आणि तो कली आहे, मग जेव्हा पाप वाढेल तो येईल आणि मग काहीतरी करेल, मग अशी जादू होईल, भारी जादू होईल आणि सगळं चेंछू म्हणतं. कोणी येत नाहीये. आपलं ते जेव्हा होईल, ज्याला होईल त्याला होईल. ते आपल्या लाईफ मध्ये आता मला किती पैसे पाहिजे, मला काय करिअर करायचंय, माझे मुलं कसे आहेत, मी हेल्दी आहे का, माझे रिलेशनशिप कसे आहेत, जर हे टॉप नॉच नसेल आपलं, त्या सगळ्यांना आपल्याला वर्क करायची गरज आहे. आणि मी म्हणत नाही की मी चालली गेली कुठेतरी, मी पण वर्क करते माझ्यावर, मी पण तुमच्यासोबत असाइनमेंट करते, मी पण माझ्या असाइनमेंट ग्रुपवर टाकते. फक्त एवढंच आहे की मी तुमच्यापेक्षा थोड्याशा आधी असाइनमेंट स्टार्ट केल्या, पण मी तेव्हा पण सिन्सिअरली केल्या. मी माझे पोरं सोडून 2-2, 3-3 तास तो झोपेल, माझा लहान मुलगा आहे तो झोपेल, उठेल, त्याचं शेड्यूल अरेंज करून मी केलंय. तर माझी कळकळीची विनंती आहे, थोडेच दिवस राहिले, आपण 17व्या दिवसावर आहे, तर 11 दिवस राहिलेत, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मी हे फ्रीचं ज्ञान लाईफ टाईम देत राहील आणि आपण इथे बसून राहू आणि मॅजिक हॅपन होऊन जाईल आपल्या लाईफमध्ये, तर असं कधीही होणार नाही. आणि मी पण नंतर फीस चार्ज करणारच आहे ऑब्व्हियसली. एक एक मुलगी होती, ती मला म्हटली की मला वेळ नाही, आणि ती प्रचंड प्रॉब्लेम मध्ये, सगळ्या स्तरावर प्रॉब्लेम मध्ये, रिलेशनशिप मध्ये, हेल्थ मध्ये, सगळ्या रिलेटिव्हनी सोडून दिलंय, जॉब नाहीये, हेल्थ एकदम भयानक चालू आहे, पर्पज नाहीये लाईफचा. या चारही पंक्चर टायर आहेत तिचे, एकदम लो लेवलला, 35 एज ऑलरेडी झालेलं आहे, कोणीच नाहीये तिच्या लाईफमध्ये. तर त्या मुलीने किती सिन्सिअरली केलं पाहिजे. ती सांगते, दीदी तू कधीतरी करशीलच ना परत फ्री मध्ये, मी करून येईल अटेंड. अरे, माझे हसबंड आहे, माझे घरचे मुलं आहेत, पोरं आहेत, संसार आहेत, माझं करिअर आहे, हे सोडून मी 4 सेशन 4-4 महिने फ्री करायला बसलीये. आणि तुला आता फ्री मध्ये जाता येता मी सांगते, ट्रॅव्हल मध्ये ऐक बाबा, नसेल वेळ तुम्हाला ना तर ट्रॅव्हल मध्ये ऐका. तिथे तुम्ही असे मोबाईल स्क्रोलच करता, कोणीच ट्रॅव्हल मध्ये तरी मला वाटतं की खूप काही कुकिंग विकिंग किंवा काही वेगळं स्पिरिच्युअल किंवा काही टाइमपास सोडून करत नसेल. तर ट्रॅव्हल मध्ये डोळे बंद करून तिथे तर कॉन्सन्ट्रेशन मध्ये ऐकू शकता. आणि ही जर कळकळ कोणाला कळतच नसेल आणि ऑनलाईन यायचं नसेल, असाइनमेंट करायच्या नसतील, तर आय कॅन गिव्ह म्हणजे अश्युरन्स टू युअर सेल्फ. आणि तुम्ही पण स्वतःकडनं एक्सपेक्टेशन ठेवू नका. आपलं लाईफ जसं रडत खडत कंप्लेन मध्ये चाललंय तसंच ठेवा. दॅट्स इट. आता मला हे सांगायचं होतं. बाकी म्हणजे कारण सगळ्यांचा ना आता जसा नवीन नवीन उत्साह असतो आणि शेवटी नंतर उत्साह कमी होत जातो, तो दिसतोय मला. स्टार्टिंगला असाइनमेंट, हे ते मेसेजेस, कॉल सगळे झाले, मग असाइनमेंट, मग सगळं ओसरत आलंय. काही काही आहेत 2-4 जण जे कन्सिस्टंट आहे, मला मेसेज करतात. पण मग जर नसतील तर मी हेच तुम्हाला सांगते, जे रेकॉर्डिंग ऐकत असतील त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये ऐका. मी एवढे 15 मिनिटं या गोष्टीवर बोलते, कारण आपल्या लाईफचं घडवायला आपणच आहे. कोणी आपल्या लाईफमध्ये अवतार घेऊन, आपले आईबाप नाही करू शकत, नवरा पोरं भाऊ बहीण कोणीच नाही करू शकत. वी हॅव टू टेक अ स्टेप फॉर अवर सेल्फ. आणि 1 स्टेप, बेबी स्टेप ऍट अ टाइम. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, हाच वर्ड मी आता शिकलीये सध्या. तर काहीच न करण्यापेक्षा थोडं तरी करा, 1% हाच करा. 1% करत तुमच्या त्या एरोप्लेन आहे ना, एरोप्लेन थोडीच दिशा बदलली ना, 1% तरी त्याचं डेस्टिनेशन वेगळं होतं.
तर डेली फक्त 1% तुम्ही करा, 0.1% करा, पण लिटिल चेंज यू हॅव टू मेक इन युअर लाईफ, तर काहीतरी होईल. द वर्ल्ड इज फुल ऑफ मॅजिकल थिंग्स वेटिंग फॉर अवर विट्स टू ग्रो शार्पर. द वर्ल्ड आपलं पूर्ण मॅजिकल थिंग्सने भरलेलं आहे, पण आपण किती त्याला आपली किती तलवार शार्प केली, आपल्या गोष्टी किती आहेत त्याला धारदार, की आपण त्या मॅजिक आपल्या मॅनिफेस्ट करायला किती तयार आहे. इडन फील स्पॉट्स नॉवेलिस्ट अँड पोएट ते तेच सांगतायत. आणि आपल्याला काय वाटतं मॅजिक नसते, मॅजिक नसते किंवा सगळं हार्डवर्कनीच होतं. तर हार्डवर्कने जर होत असतं तर एखादा गवंडी असता किंवा जो जास्त काम करतो, झाडं तोडायला जातो किंवा काहीतरी विहिरी खणतो, ते तर शारीरिक मेहनत 12 तास करताय, तर ते रोजंदारीवर चाललेत. त्यांची मॅजिक होऊन ते कधी श्रीमंती, त्यांच्याकडे कधी मर्सिडीज येईल, कधी काहीतरी मॅजिक झाल्यावरच येईल ना. आणि जो माणूस एकाच कॉलेजमधनं सगळे इंजिनियर्स बाहेर पडतात, एकाच कॉलेजमधनं सगळे एमबीए बाहेर पडतात, त्याच्यातला एकच एकदम सीईओ बनतो आणि बाकी ऍव्हरेज मॅनेजर किंवा लोअर लेवलला का राहतात. तर देअर इज सम मॅजिक ना. म्हणजे हार्डवर्कच्या पुढे 12 तास तर सगळे जॉब करताय, सगळे इंजिनियर, सगळे एमबीए 12 तास तर जाऊन येऊन टोटल 9 तास जॉब आणि 12 तास जाणं येणं, पूर्ण ऍक्टिव्हिटीमध्ये 12 तास आमचे दिवसाचे जातात. तर का बरं एकाला रिझल्ट सीईओचा येतो आणि एकाला रिझल्ट फक्त लोअर मॅनेजमेंटमध्ये येतो. लोअर मॅनेजमेंटला पण नाही जात काही काही, तिथेच कुठेतरी एका लेवलला सॅटिस्फाय होऊन तिथेच रामकृष्ण हरी तेवढाच पगार त्यांचा असतो का. तर देअर इज सम मॅजिक ना. ते काहीतरी वेगळ्या मॅजिक, म्हणजे ते मॅजिक असं मॅजिक येऊन नाही, पण ते काहीतरी वेगळ्या अप्रोचने, वेगळ्या थिंकिंगने जगात वावरत असतील, वेगळ्या कॉन्फिडन्सने, वेगळं शिकत असतील काहीतरी. आपण जे एमबीए इंजिनिअरिंग शिकलो, डॉक्टरी शिकलो, त्याच्या पुढे जर एक काही स्किल शिकलो नाही तर आपण तिथेच स्टॅग्नंट होऊ. तर हा माइंडसेट पण शिकण्याची गरज आहे. नुसते टूल्स टेक्निक शिकून नाही होत. माइंडसेट इज मोर इम्पॉर्टंट दॅन टूल्स टेक्निक. तर हा माइंडसेट की मॅजिकवर बिलीव्ह करणं, मॅजिकवर म्हणजे की मी करू शकतो, कॉन्फिडंट, सरेंडर, आणि कसं मी त्या थँकफुलनेस, माझी फ्रिक्वेन्सी हाय करणं म्हणजे मॅजिक आहे. असा जादू टोना मंतरलेला छूमंतर नाही. तर रिअली व्हेन यू थिंक अबाउट इट, gratitude is your best friend. It is always there for you, always available to help you. It will never fail you for or let you down, and more heavily you lean on it, the more it will do for you and the more it will enrich your life. Today's magical practice will show you how to lean on gratitude even more, or so it can do for more magical things for you. तर ग्रॅटिट्यूड आपला सगळ्यात जास्त जवळचा बेस्ट फ्रेंड कोण आहे? कोण आहे? मी स्वतःची बेस्ट फ्रेंड मी स्वतःच आहे, आणि त्याच्यानंतर जर दुसरा आहे तर ग्रॅटिट्यूड आहे. कोणीच नाहीये दुसरं आपलं, कोणीच नाही. यू आर युअर सेल्फ. तुम्हीच तुमच्या पाठीशी आहे, कोणी नाही. आपण म्हणतो स्वामी समर्थ हे, गणपती बाप्पा आहे, लक्ष्मी आहे, माता आहे, ते सगळे आपल्या मनात बसले. आपण मानलं तर सगळे, आपण नाही मानलं तर काहीच नाही. मी मानतो म्हणून, माझ्या मनात मानतो म्हणून तो बाहेर दाखवतो. तर जे तुमच्या मनात आहे तेच बाहेर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं थँकफुलनेस मध्ये, ग्रॅटिट्यूड मध्ये तुमची एनर्जी चार्टचा जो दिला मी, तो पहिल्या दिवसापासून रिपीट तुमच्या ब्रेनवर ठोकून ठोकून सांगते की ती फ्रिक्वेन्सी हाय करायला, जॉय, ग्रॅटिट्यूड, अबंडन्स, ह्या फ्रिक्वेन्सीवर जेव्हा आपण राहू तेव्हाच सगळ्या गोष्टी बदलता येतील आपल्याला. आणि तुम्ही त्याच्यावर जास्तीत जास्त लीन, म्हणजे जेवढ्या जास्त अवलंबून राहाल ग्रॅटिट्यूडवर ना, हेवी, तेवढं तुमचं लाईफ छान होणार आहे, मॅजिकली चेंज होणार आहे. आणि तीच एक गोष्ट आहे जी तुमचं लाईफ चेंज करू शकते. नाहीतर आपण आहेच कंप्लेन झोन मध्ये. Every day there are little life problems that come up and that need solving. Sometimes we can feel overwhelmed if we don't know how to solve a situation. Maybe your problem is that you don't have enough time for all the things you need to do, and you are at loss because there are only 24 hours in the day. तर कधी कधी आपल्या लाईफमध्ये इतके सारे प्रॉब्लेम येतात आणि त्या प्रत्येक प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत करत आपली एनर्जी चालली जाते. म्हणजे आपली एनर्जी आहे ना, प्रोडक्टिव्हिटीकडे नाही जात. क्रिएटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी, मी अजून परफॉर्म कसं करू, त्याच्यावर नाही जात. आपली एनर्जी कुठे जाते, की मी किती सॉल्व्ह करू, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू का तो प्रॉब्लेम. आपली प्रायोरिटी कशात आहे, मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, पहिले मिरची कापू का पहिले कांदा कापू. आपली क्रिएटिव्हिटी इथे चालू आहे. आपण पहिले या मुलाचं हे करू की त्या मुलाचं ते करू, की पहिले ह्या जॉबमध्ये हे प्रेझेंटेशन बनवू की. म्हणजे आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये जगतोय. हा प्रॉब्लेम झाला का तो. तर आपल्या फुलेस्ट पोटेन्शियलला जायचं असेल आपल्याला, तर आपल्याला टाइम पाहिजे ना. आणि प्रॉब्लेम्स पण नाही पाहिजे. प्रॉब्लेम कमी किंवा प्रॉब्लेम शून्य, तर आपलं लाईफ बेटर होईल, तर आपण प्रोडक्टिव्ह होऊ, तर माइंड हलकं होईल, की मी प्रोडक्टिव्हिटीवर काम करू की ना प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर. तर आपल्याला प्रोडक्टिव्हिटीवर जायचंय. मे बी युअर प्रॉब्लेम इज दॅट यू डोंट हॅव इनफ टाइम फॉर ऑल द थिंग्स यू नीड टू डू,
or you are at loss because there are only 24 hours in the day. तर आपल्याला काय वाटतं, बाबा 24च तास आहेत या जगात, या दिवसात, मला कोणीतरी जास्त तास द्या रे, मी हे असाइनमेंट करेल, मी हे करेल, मी ते करेल. आणि आपला प्रॉब्लेम सगळा काय आहे की टाइम नाहीये मला. सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे की टाइम नाहीये मला. ते टाइम नसतोच, तो काढावा लागतो. 24 तास असतातच, सगळ्यांकडे 24 तास आहे. अंबानीकडे, मोदीजींकडे, आपले मुख्यमंत्री, कंपनीचा सीईओ, आपण, लेबर, सगळ्यांकडे 24 तास आहे. पण प्रत्येक जण त्याचा वेगळा युटिलाइज करतोय. तर आपल्याला क्रिएटिव्ह व्हावं लागेल की आपण टाइम कसा युटिलाइज करायचा. तर इट मे बी दॅट यू हॅव ओव्हरवेल्म फ्रॉम वर्क अँड यू वॉन्ट मोर फ्री टाइम, बट यू कांट सी एनी वे टू हॅव इट. तर आपण कामानेच एवढे त्रस्त आहे ना की आपल्याला वाटतं अजून मोर फ्री टाइम पाहिजे. तर आपण काहीच, पण त्याच्यातून आपल्याला सोल्युशन दिसत नाहीये की मी कसा मोर टाइम क्रिएट करू. So you may be at home taking care of children and you are feeling the frazzled or exhausted, but you don't have the means to get support to give your time out. You may be faced with problems that needs fixing, but you have no idea which way to turn to fix it. You may have lost something and tried your best to locate it, but had no luck. तर आपल्याला काय वाटतं, कोणी लहान मुलांची काळजी घेतंय त्याच्यात थकून जातंय, दिवसभर त्याच झोन मध्ये राहत आहे, कोणी ऑफिसला जात आहे, त्याचे वेगळे प्रॉब्लेम आहे. तर सगळ्यांचा प्रॉब्लेम हाच आहे की मी काहीतरी करू असं की मला जास्त टाइम मिळेल, काहीतरी करू की मला थोडासा फ्री टाइम मिळेल, माझा मी टाइम मिळेल असं. पण आपण सगळं ट्राय केलं तरी आपल्याला अजून काही लक मिळालं नाही त्याच्यात. आणि सगळे आपण फोन काढले, वॉशिंग मशीन काढले, मिक्सर काढले, सगळे अवजार धातू हत्यार सगळे काढले, तरी आपल्याला टाइमच नाही. म्हणजे पूर्वी वाट्यावरही पिटत होते, ट्रेनला म्हणजे ट्रेन नव्हत्या, पायी पायी जात होते, कोणी सायकलनी जात होतं, गाड्या नव्हत्या, तरी टाइम होता. आणि आता आपल्याकडे सगळ्या गोष्टी आल्या सोपं व्हायच्या, तरी आपल्याकडे टाइम नाहीये. तर or you might want to find something like perfect pet, perfect babysitter, great hairdresser, or amazing dentist or doctor, and despite your best efforts, you have not been able to find what you need. तर आपल्याला कोणाला दुसरा प्रॉब्लेम आहे, कोणाला टाइमचा आहे, तर कोणाला काय पाहिजे, तर परफेक्ट एक पेट पाहिजे, म्हणजे डॉग वगैरे, कॅट डॉग काही पाहिजे, बेबी सिटर पाहिजे, मला मुलं सांभाळायला समजा, हेअर ड्रेसर पाहिजे, चांगला हेअर ड्रेसर, मी नाही जल सो ब्लेसिंग की चांगलं पार्लर, चांगला हेअर कट करणारे, डेंटिस्ट, डॉक्टर. काहींना आपल्याला डॉक्टर पण ट्रस्टवर्दी मिळत नाही, डॉक्टर फसवतात म्हणतो आपण की नीट ते आपल्याला नीट गाईड नाही करत. तर आपण सगळे एफर्ट टाकले की बेस्ट हेअर ड्रेसर शोधू, बेस्ट डॉक्टर शोधू, तरी आपल्याला काही लक त्याच्यात नाहीये. किंवा यू कुड बी इन अनकम्फर्टेबल सिच्युएशन बिकॉज ऑफ समथिंग अ पर्सन हॅज आस्क्ड यू टू डू अँड you don't know how to respond to them. Or you could be in some kind of dispute with someone and instead of getting it resolved, things seem to be getting worse. किंवा कोणत्या माणसाने, अशी सिच्युएशन आहे, अनकम्फर्टेबल सिच्युएशन आहे की कोणत्या तरी पर्सनने तुम्हाला काहीतरी विचारलंय पण तुम्हाला समजत नाही मी कसं त्यांना रिस्पॉन्ड करू. किंवा काही सिच्युएशन दोन रिलेशन मध्ये अशी आहे की काही डिस्प्यूट आहे, त्या डिस्प्यूट मधनं आपण कसं बाहेर निघू. आता जसं काहींचं कोर्ट मॅटर असतात, केसेस असतात, काही डिस्प्यूट असतो, काही आर्ग्युमेंट असतात, काही पार्टनरशिप मध्ये, बिझनेस मध्ये काही स्टक आहेत, काही प्रॉब्लेम आहेत, काहींच्या करिअरमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, आपल्याला नाही समजत आहे की ते मी कसं सॉल्व्ह करू. आणि ते डे बाय डे वर्स होत चाललंय. तर धिस मॅजिकल टू डू लिस्ट प्रॅक्टिस विल हेल्प यू विथ एनी लिटिल टू डे प्रॉब्लेम्स वेन यू डोंट नो व्हॉट टू डू और वेन यू सिम्पली वॉन्ट समथिंग टू बी डन फॉर यू. यू विल बी अमेज्ड ॲट द रिझल्ट. तर आता आपल्याकडे प्रत्येकाकडे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, छोटे मोठे, जसे कोर्ट मॅटर, हे ते सगळं, किंवा काही सिच्युएशन ज्याच्यातनं आपण सगळे ट्राय केले पण बाहेर निघताच येत नाहीये. काही काही प्रॉब्लेम असे असतात, आपण सगळं ट्राय करतो, नाही निघू शकत आहे. तर मग आपण ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस त्याला कशी अप्लाय करायची. तर त्याच्यासाठी आपण ते केल्यावर आपल्याला अमेझिंग रिझल्ट येणार आहे. तर मग आपण आता काय करायचं, वेन यू कंबाईन ग्रॅटिट्यूड मॅजिकल पॉवर विथ द लॉ ऑफ अट्रॅक्शन, पीपल, सर्कमस्टन्सेस अँड इव्हेंट मस्ट बी रिअरेंज टू डू व्हॉट यू want done for you. You will not know how it will happen or how it will be done for you. And that is not your job. Your job is simply to be as grateful as you can be for what you want done right now, as though it were done, and then let the magic happen. तर आपण ह्याला ग्रॅटिट्यूड, आभार व्यक्त करण्याची, कृतज्ञतेची पॉवर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये वापरणार आहे. तर आपले पीपल, मी कालच सांगितलं, लोकांचे आपल्याला धन्यवाद करायचे, सर्कमस्टन्सेस, सिच्युएशनचे करायचे, इव्हेंट्सचे.
तर आपण ते धन्यवाद मानल्याने काय होतं की पीपल, जे लोक, सिच्युएशन, इव्हेंट्स असे रिअरेंज होतात की आपण पूर्ण मिरॅक्युलसली अमेज होऊन जातो की हे माझ्यासोबत झालंच कसं, कसं झालं ही इच्छा पूर्ण, कसं काय मी ह्या प्रॉब्लेमांना ऑटोमॅटिकली बाहेर आलो, हे आपल्याला कळतं. तर मग ते कसं होईल हे आपल्याला बघायचं नाहीये की मी कसं करू, मग ही स्टेप झाल्यावर ती स्टेप करू, तसं इमॅजिन करू. तुम्ही काहीच इमॅजिन नका करू, फक्त बिलीव्ह करा की मी त्या प्रॉब्लेम मधनं एक्झॅक्टली बाहेर आलोय आणि मी त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर आल्यावर युनिव्हर्सचे खूप आभारी आहे, खूप धन्यवाद देतोय. आणि मग ते सोडून द्या. जसं आता बरेच जण देवाला जर मानत असतील तर किंवा युनिव्हर्सला मानताय तर त्याला सरेंडर करा पूर्ण, की माझं लॉजिक ह्याच्यात काम नाही करत आहे. मी सगळं लॉजिक लावून झालं की एवढं लॉजिक लावलं ना, नाही झालं सॉल्व ते. तर आता मी फक्त एवढंच करू शकतो, कृतज्ञता व्यक्त करू शकतो आणि ते मॅजिक सरेंडर करायचं युनिव्हर्स किंवा देव जे पण तुम्ही मानत असाल, जी देवी देवता, त्याच्यावर सरेंडर करून द्यायचं आणि मॅजिक व्हायला चान्स द्यायचा. आणि तुम्ही नाही सांगायचं की असंच झालं पाहिजे बरं का माझ्या पद्धतीने, असं नाही. त्याला पूर्ण इतकं सरेंडर करून द्या की तो ज्या पद्धतीने करेल तो तुमच्यासाठी बेस्टच करेल. इतकं पूर्ण रिलॅक्स राहा, डाऊट मध्ये नका राहू, सरेंडर करून रिलॅक्स राहा. आपण काय करतो, हमारे कान्हाजी आहे, कोणी कान्हाला मानतं तर कान्हावर सगळं टाकून देतो आणि बाबा म्हणजे कर्म करायचंय, आपण झोपा नाही काढायच्या का बाबा मी झोपून गेलो आता जॉब पाहून गेली माझा कृष्णा. असं नाहीये, तुम्ही काम करायचंय पण जी चिंता आपण करतोय ना, चिंता देवावर किंवा युनिव्हर्सवर टाकायची आणि मग मॅजिक होणार आहे आपलं. याच्यामध्ये मला एक इन्सिडन्स आठवतोय, तेव्हा मॅजिक बुक मला माहित नव्हतं, तेव्हा नव्हतंच म्हणजे मॅजिक बुक प्रिंट पण नसेल झालं. तिचा पहिला सिक्रेट मूवी आला होता, त्याच्या 4-5 वर्षांनी मॅजिक बुक आलं. तर मी सिक्रेट मूवीज बघितला होता तेव्हा. आणि मी सिक्रेट जेव्हा नवीन नवीन बघितलं, इतकी भारावली होती ना त्या सिक्रेट मूवीने, जो ग्रुपवर पाठवला तोच. त्याच्याने मी सगळीकडे त्या अप्लाय करायची लॉ ऑफ अट्रॅक्शन, की मला हे कसंही करून माझ्यासोबत खूप मिरॅकल होतात, माझ्या गोष्टींमध्ये काहीच लॉजिकल नसतं, इतकं मिरॅक्युलस लाईफ आहे माझं, पूर्ण लाईफच मिरॅकल आहे. आणि मी पूर्ण सरेंडर भावमध्ये असते आणि मी ज्या वेळेस जे डिसिजन वाटतात ना ते युनिव्हर्सवर टाकून सरेंडर करून टाकते. मी त्याच्यात जास्त डोकं नाही लावत, माझ्यापेक्षा आहे ना त्याला माहितीये की माझं लाईफ कसं घडवायचं. फक्त यू हॅव टू बिलीव्ह दॅट की माझं चांगलं होणार आहे, जे होईल ते माझं चांगलं होणार आहे. तर मी एकदा एमबीएचे माझ्या म्हणजे उत्पन्नाचा दाखला लागतो ना आपल्याला ह्याच्यासाठी, फीससाठी. तर एमबीए मध्ये ऑलरेडी होती आणि उत्पन्नाचा दाखला मला दरवर्षी लागतो, दरवर्षी ओबीसी मध्ये जर द्यायचा असेल तर दरवर्षी लागतो. तर तो काढायला मी टाकला होता. आणि त्याला किती असतं, नाही, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. तर ते नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट काढायला पहिले पप्पांच्या ऑफिसचा उत्पन्नाचा दाखला लागतो, तो दिल्यावर सेतू कार्यालयातनं उत्पन्नाचा दाखला येतो, तो दिल्यावर पप्पांचं ते ऍफिडेव्हिट होतं ते स्वतः पाहिजे, ते दिल्यावर नॉन क्रिमिलेअर येतं. म्हणजे ते व्हायला जवळजवळ 1-1.5 महिना लागतो, कारण या एका डॉक्युमेंटवर दुसऱ्यावर तिसरं असं करत. आणि पप्पांना सुट्टी म्हणजे वेळ मिळाला पाहिजे ते ऍफिडेव्हिट करायला, तिथे यायला. तेव्हा ते सगळं ऑनलाईन काहीच नव्हतं. ते सेतू कार्यालयात मोठ्या मोठ्या उन्हाळा झाला की इतक्या मोठ्या लाईन असायच्या आणि मी स्वतःचे, भावंडांचे, सगळ्यांचे ते डॉक्युमेंट्स काढत राहायची. आणि एकदा काय झालं, त्या सेतू कार्यालयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, ते वेळेवर देत नव्हते, खूप लोकांचे डॉक्युमेंट स्टक होते. तर लोकांनी तिथे आंदोलन केलं काय माहिती, डायरेक्ट ते सेतू कार्यालय पूर्ण फोडून टाकलं, पूर्ण फोडून टाकलं. आणि त्याचे जे डॉक्युमेंट्स गट्टेच्या गट्टे ज्यांचे रेडी होऊन आले होते, आणि ते पूर्ण अस्ताव्यस्त, कोणी कुठे ते गट्टी फेकून दिले आणि ते लोक, पूर्ण स्टाफ पळून गेला. कारण अशा सिच्युएशनला जेव्हा असे लोक दगड फेकतायत, मारतायत, काचा फोडतायत, सीबीएसला नाशिकला मोठं ते कार्यालय होतं. आणि मी तेव्हा म्हंटल की आता मी काय करू, माझी एमबीए पुण्यात, पुण्यात एज्युकेशन आहे, तिथे मला फी भरायची आहे, ते नॉन क्रिमिलियर त्यावेळेस द्यायचंय. आणि नाशिकला हे असं झालं, आता ते काढायला परत पहिल्यापासून सुरू होईल प्रोसिजर, परत 1-1.5 महिना. आणि ते आंदोलन झाल्यावर त्यांनी एवढी तोडफोड केली की कम्प्युटरही तोडले. तर ते सगळं रिसेट कधी होईल, मला डॉक्युमेंट कधी मिळेल. मी म्हटलं नाही, मला काही होऊन जाऊ दे, मला ते डॉक्युमेंट पाहिजेच आहे. आणि त्या दिवशी जो वळीवाचा पाऊस येतो ना मे महिन्यात, तसा येऊन गेलेला आणि लोकांनी पूर्ण डॉक्युमेंटचे असे गड्डेच्या गड्डे बाहेर फेकलेले होते. मी म्हटलं नाही, मला डॉक्युमेंट शोधायचंय माझं. मी ते गड्ड्या पाहत होती, म्हणजे कशा पाहत होती, उस्तरून नव्हत्या पाहत, ते सुतळीने बांधलेल्या होत्या. मी पहिला आणि शेवटचा पाहिजे, आता ओले झालेले, काही चिखलात, काही कोरडे असे होते. आणि ते एक एक पाहणं मला शक्यच नव्हतं ना, एक एक कसं बघणार मी. मी जाऊन तिथे अशा गड्ड्या उलट्या पालट्या करत होती की पहिल्या नंबरला जर माझं असेल तर मिळूनच जाईल. तर टू माय सरप्राईज 5-6 गड्ड्या पाहिल्यावर पहिलं एक सुतळीचा बांधलेला गड्डी होती, तिथे पहिलं माझं नॉन क्रिमिनल होतं. तर म्हणजे या सिच्युएशन मध्ये आता मी काय करू शकणार होती, किती लॉजिक लावणार. आणि एखादी लॉजिकल मुलगी असती ती चालली गेली असती, आता सेतू सेतू कार्यालयच फोडलंय तर आपलं डॉक्युमेंट कुठून मिळणार आहे.
तर युनिव्हर्स तुम्हाला माहित नाही कशी मॅजिक करून देईल. त्याच्यामुळे यू हॅव टू जस्ट बिलीव्ह अँड सरेंडर. आता ह्याच्यात कोणी टेक्निकल माणूस असेल, सायंटिस्ट असेल, प्राईम मिनिस्टर असेल, तो पण काय करेल? जर कोणी ऑफिस फोडलंय त्याला डॉक्युमेंट मिळालं नाही तर, म्हणजे काही लॉजिकच नाही लावू शकत आपण अशा सिच्युएशनला. तिथे मॅजिकच काम करतं. तर मी तो आयुष्यात तो प्रसंग कधीच विसरू नाही शकत, की एवढ्या हजारो डॉक्युमेंट्स मध्ये, एवढ्या गट्टीमध्ये असे ते टाईट करून बांधलेले. तर एका ह्याच्यात 200 400 500 पण असू शकतील ते, एवढ्या मोठ्या मोठ्या गड्ड्या बांधलेल्या होत्या, आणि त्याच्यात मला माझं नॉन क्लिमेअर सापडणं इज जस्ट मॅजिक. तर टुडे क्रिएट अ रिटर्न टू डू लिस्ट ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स यू वुड लाईक टू डू, टू बी डन और रिझॉल्व फॉर यू, अँड टायटल यू लिस्ट द मॅजिकल टू डू लिस्ट. आज आपल्याला काय करायचंय, जे प्रॉब्लेमॅटिक आपल्या सिच्युएशन आहे, काही काही गोष्टी आपल्या नाही सॉल्व्ह होते. समजा आपल्याला बिझनेस न्यू स्तरावर न्यायचा आहे, न्यू लेवलला न्यायचा आहे, की इन्कम आपल्या इथे अडकलंय, समजा कोणाचं 1 लाखावर अडकलंय, किंवा कोणाला तरी जॉब हवाय, की तो जॉब म्हणजे मिळत नाहीये, हवा तसा डिझायर्ड प्रोफाईल मिळत नाहीये. कोणाचं लग्न होत नसेल तर लाईफ पार्टनर मिळत नाहीये. कोणाचा डिवोर्स होत असेल तर तो समजुतीने नाही होते, म्हणजे खूप त्रास होतोय त्याच्यामध्ये, सिच्युएशन मध्ये. कोणाचा हेल्थ इश्यू आहे, तो किती डॉक्टर दाखवले, किती काय काय केलं तरी सॉल्व्ह होत नाहीये. अशा सगळ्या सिच्युएशन ज्या म्हणजे तुम्ही लॉजिकली सगळं करून झालेले, आता आता तिथे देवच रक्षण करू शकतो, अशा गोष्टी असतील त्या तुम्ही लिहून काढा, ती लिस्ट बनवा, आणि त्या लिस्टला नाव द्या मॅजिकल टू डू लिस्ट. यू माइट पुट थिंग ऑन युअर लिस्ट दॅट यू डोंट हॅव टाइम टू डू or don't want to do along with your any current problem. From this, you might put things on your list that you don't have time to do or don't want to do along with your any current problems, from the smallest day to day things to bigger life situation. Think through any area of your life where you need something resolved or done for you. तर आता काहींना लाईफमध्ये मोठे प्रॉब्लेम नसतील, एवढे काही चॅलेंजिंग घरगुती प्रॉब्लेम असतील, की मला चांगली कामवाली मिळत नाहीये, मला चांगलं काहीतरी इस्त्री खराब झालीये, समजा ती सारखी खराब होते, तर तिला रिपेअरिंगला माणूस मिळत नाही. मी करतोय ती रिपेअर, गाडी रिपेअर करतोय, पण सेम सेम प्रॉब्लेम परत, ती गाडी मला तोच प्रॉब्लेम देते. जे अशा सिच्युएशन, किंवा एखादं बेस्ट मला काहीतरी अप्लायन्सेस घ्यायचंय घरात, किचन मध्ये काही घ्यायचं असेल, ते मला मिळालं नाही. मी खूप ठिकाणी शोधलं, एखादा कपडा शोधला असेल, एखादा ड्रेस पाहिजे असेल, की तुम्ही तो खूप ठिकाणी शोधला, तो मिळाला नसेल. म्हणजे एनिथिंग, कोणता पण प्रॉब्लेम आहे, छोटा का असे ना, म्हणजे तुम्हाला तशीच वस्तू पाहिजे असेल, छोटी पाहिजे असेल, तरी पण छोटीत छोटी, मोठ्यात मोठी, सगळे प्रॉब्लेम लिहून काढा की जे तुम्हाला रिझॉल्व्ह करायचे. तर वेन यू हॅव फिनिश मेकिंग युअर लिस्ट, चूज दिस 3 थिंग्स फ्रॉम युअर लिस्ट to focus on today, and one at a time imagine that each item has magically done for you. आणि जेव्हा तुमची लिस्ट बनवून होईल, 3 गोष्टी त्या लिस्ट मधल्या टॉपच्या, ज्या टॉपच्या 3 आहे त्या फोकस करायच्या. आणि वन ऍट ए टाइम, ही नेहमी काय सांगते, वन ऍट ए टाइम. कारण काय, अजून आपण आहे ना 5व्या गिअरला गाडी चालवायला सरावलेलो नाहीये, आपण अजून हळूहळू चाललोय. आपण 28 दिवस पूर्ण केलेय का? नाही केले. आपण अजून कच्ची पक्की प्रॅक्टिस आहे आपली. तर आपण लगेच मोठे मोठे प्रॉब्लेम लाईफचे सॉल्व्ह होऊन जातील असं पण नाही, कारण आपण डेडिकेटेडली 1 तास ऐकत नाही नीट, 1 तास प्रॅक्टिस करत नाही, ग्रॅटिट्यूड लिहित नाही, तर आपल्याला लगेच मोठा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जायला पाहिजे असं नाहीये. तर छोटा प्रॉब्लेम एकच पहिले स्टार्टिंगला घ्यायचा आहे, जो तुम्हाला मॅजिकली सॉल्व्ह झाला पाहिजे. आणि तो झाल्यावर तुमच्या ब्रेनचं बिलीफ सिस्टीम बनेल, मग दुसरा छोटा प्रॉब्लेम घ्या, मग छोटे छोटे करत मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर आपण ते तसं स्टेप बाय स्टेप जाऊया, बेबी स्टेपने जाऊया, मोठ्या मोठ्या छलांग आता मारू नका. इमॅजिन दॅट ऑल पीपल, सर्कमस्टान्सेस अँड इव्हेंट्स हॅव बीन मूव्ह टू डू इट फॉर यू अँड इट इज नाऊ डन. आता असं इमॅजिन करा की सगळे पीपल, सगळ्या सिच्युएशन, सगळे सर्कमस्टान्सेस, इव्हेंट असे अरेंज झाले. कसे म्हणजे ते नाही, डिटेलमध्ये नाही जायचं, सगळं माझ्यानुसार झालंय आणि मला जो पाहिजे तो रिझल्ट आलेला आहे, बस. आणि मी टेन्शन फ्री, मी एकदम रिलॅक्स्ड वे मध्ये तसं इमॅजिन करायचं. ऑल डन, ऑल सॉर्टेड, ऑल सॉल्व फॉर यू, and you are giving massive thanks in return of for it having been done. मासिव थँक्यू म्हणायचंय. मासिव म्हणजे कसं, हुश, वाव, माझं काम किती मॅजिकली पूर्ण झालं, हे व्हायच्या आधीच म्हणायचं, झाल्यावर नाही, व्हायच्या आधी म्हणायचं. आणि झाल्यावर काय करायचं आपण, सेलिब्रेशन. काही पण असो, छोटं चॉकलेट खाऊन 50 पैशाचं, 1 रुपयाचं, पण सेलिब्रेट नक्की करा, आणि तेव्हा पण थँक्यू म्हणा, तर पुढचं मॅजिक होणार आहे. नाहीतर आपण मॅजिकला ब्रेक लावून देऊ. म्हणजे पहिले काय करायचं, व्हायच्या आधी थँकफुलनेस मध्ये राहायचं आणि रिलॅक्स राहायचं, आणि झाल्यावर पण थँकफुलनेस मध्ये राहायचं आणि सेलिब्रेशन करायचं. 2 स्टेप. तर स्पेंड ऍटलीस्ट 1 minute ऑन each ऑफ युअर 3 items, बिलिव्हिंग इट इज डन.
and feeling enormous gratitude in return. You can follow the same practice on the rest of the items on your list at another time. But there is power in simply putting the things you want done on the magical to-do list. The same practice आपण म्हणजे पहिले 3 गोष्टी लिहायच्या आहेत. तिघांपैकी प्रत्येकाला 1-1 मिनिट द्यायचा, 1-1, 2-2 मिनिट द्यायचा आहे 3 प्रॉब्लेम्सला. आणि मग ते पूर्ण ग्रॅटिट्यूड भरभरून 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 जेवढं मनात चांगल्या फिलिंग येतील, जेवढा धन्यवाद, आभार, कृतज्ञता येईल तेवढं द्यायचंय. रिलॅक्स व्हायचंय आणि सोडून द्यायचंय. ती लिस्ट ठेवून द्यायची आणि त्याला म्हणजे आणि पहिले 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, ते झालं की परत दुसरी लिस्ट करू शकतो आपण. ती टू डू लिस्ट वाढवू शकतो. जसं काल आपण एक शिकलो की आपण मॅजिक चेक बनवला, तर तो चेक कसा आपण एक बनवला, एक मॅनिफेस्ट केला, परत दुसरा चेक बनवायचा, परत दुसरा मॅनिफेस्ट करायचा, असं आपण लाईफ टाइम करू शकतो. तसंच ही मॅजिकल टू डू लिस्ट 3-3 प्रॉब्लेमवर घ्यायची. 3 नसेल तुम्हाला, एकच प्रॉब्लेम येतो, एका प्रॉब्लेमवर घ्यायची. तर रिमेंबर दॅट द लॉ ऑफ अट्रॅक्शन सेज लाईक अट्रॅक्ट्स लाईक, and that means that when you are grateful for the solution as though you have them, you will attract everything you need into your life to resolve the situation. तर लाईक अट्रॅक्ट लाईक्स आपण स्टार्टिंगलाच शिकलो हे सगळे न्यूटनचे, आईन्स्टाईनचे लॉ, की जेवढ्या फोर्सने आपण ती टाकू वस्तू तेवढ्या फोर्सने आपल्याकडे येईल. तर आपण जेवढ्या फोर्सने ग्रॅटिट्यूड, चांगल्या फिलिंग देऊ तेवढ्या फोर्सने आपल्याकडे येतील. आपण जे इमॅजिन करू ते होईल. तर ते जेव्हा तुम्ही त्या सोल्युशनसाठी ग्रॅटिट्यूड द्याल आणि रिलॅक्स व्हाल, तर जेवढं तुम्हाला हेल्प गरजेची आहे ना, ती सगळी मिळून जाईल आणि लाईफचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. फोकसिंग ऑन प्रॉब्लेम अट्रॅक्ट्स मोर प्रॉब्लेम. यू हॅव टू बी मॅग्नेट टू द सोल्युशन, नॉट अ मॅग्नेट टू द प्रॉब्लेम. आपल्याला ही लाईन लक्षात ठेवा. यू हॅव टू बी मॅग्नेट ऑफ सोल्युशन, नॉट द मॅग्नेट ऑफ प्रॉब्लेम. आता आपण काय मॅग्नेट ऑफ प्रॉब्लेम आहे, एकदम भारी. मस्त एक प्रॉब्लेम झाला का दुसरा प्रॉब्लेम, दुसरा. आपल्याला ह्याच्यात काहीच नाही वाटत आणि ह्याच्यात आपल्याला वाटतं ठीक आहे, लाईफ आहे, होणार आहे. पण जेव्हा कोणाला म्हणलं ना की तुम्ही मॅग्नेट, सोल्युशनचे मॅग्नेट व्हाल, तेव्हा लोकांना डाऊट येतो, बाबा असं कसं होईल, म्हणजे वाईट गोष्टीचा आपल्याला प्रॉब्लेम नाहीये, मी प्रॉब्लेम मध्ये, ह्याचा प्रॉब्लेमच नाहीये. मग लाईक अट्रॅक्ट लाईक नाही, मला काय होईल, प्रॉब्लेमच येतील. पण कोणी जर म्हटलं की तुम्ही सोल्युशनचे मॅग्नेट होता, तुमच्या सगळ्या गोष्टी स्मूथ होता, लगेच लोकांना डाऊट येतो की बाबा हे कसं होऊ शकतं. अरे मग तुमचे प्रॉब्लेम येऊ शकतात, तर सोल्युशन नाही येऊ शकत का चांगलं. तर बिईंग ग्रेटफुल दॅट यू हॅव द सोल्युशन अँड इट हॅज बीन रिझॉल्व अट्रॅक्ट द सोल्युशन. जर तुम्ही थँकफुल आहे की मला सोल्युशन मिळालं, तर ऑब्व्हियसली सोल्युशन मिळून जाईल. तर टू डेमॉन्स्ट्रेट हाऊ पॉवरफुल दिस मॅजिकल प्रॅक्टिस इज, आय वॉन्ट टू शेअर अ स्टोरी विथ यू अबाउट माय डॉटर हू यूज दिस प्रॅक्टिस टू अट्रॅक्ट हर लॉस्ट वॉलेट बॅक टू हर. आता ती हे प्रॅक्टिस कन्व्हिन्स करायला आपल्या तिच्या मुलीची एक्झाम्पल सांगते, स्टोरी देते ती. रॉन्डा बन, तिची मुलगी काय करते ते, तिचं वॉलेट हरवलं होतं. आफ्टर बिईंग आउट वन नाईट, माय डॉटर डिस्कवर्ड दॅट the next morning that she did not have her wallet and she had no idea where she might have lost it, or even if it had been stolen. She recalled the restaurant whether she went to dinner, the taxi company she used to come home, the local police station, and she searched the streets and knocked on surrounding doors, but no one had found her wallet. तर तिचं काय झालं, ती कुठे वन नाईट आउटला गेली असेल, तेव्हा तिचं वॉलेट हरवलं. तर तिने तिथल्या क्लबला, कोणत्या रेस्टॉरंटला फोन केला, प्लस डिनरला गेली, टॅक्सी वाल्यांना फोन केला, पोलीस स्टेशनला फोन केला की कोणी चोरलं, हरवलं तर त्यांना दिलं असेल. सगळे सराउंडिंगचे डोर वाजवले, सगळ्यांना स्ट्रीटवर शोधलं, रस्त्यावर शोधलं, सगळीकडे शोधून झालं, तरी तिला ते वॉलेट मिळालं नाही. Other than the fact that my daughter's wallet contained the usual precious thing in it, including all her bank and credit card, driver license, cash, her biggest concern was that her wallet contained no current contact information because she had been overseas for some time. तर आता काय झालं, तिच्या आपल्या पण वॉलेटमध्ये सगळंच असतं बघा, सगळे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, कॅश वगैरे सगळं असतं आपलं. आणि कॅशपेक्षा पण आपला महत्वाचा मुद्दा तेच आहे. आपलं सगळे क्रेडिट कार्ड, बँक कार्ड ते लॉक करा, परत नवीन काढा, ड्रायव्हिंग लायसन्स परत काढा, हे सगळं करावं लागतं ना आपल्याला. तर तेच तो मोठा प्रॉब्लेम तिला आला. आणि दुसरं की ती ओव्हरसीज म्हणजे बाहेर होती, दुसऱ्या देशात असेल थोड्या वेळेसाठी, तर त्याच्यामुळे तिला अजून प्रॉब्लेम यायला लागला. शी डिडंट हॅव अ पब्लिकली लिस्टेड फोन नंबर अँड विथ अ कॉमन सरनेम देअर सीम टू बी नो होप. तर तिच्याकडे फोन नंबर नव्हता पब्लिकली लिस्टेड तिथला.
तर त्याच्यामुळे बट डिस्पाइट द सिमिंगली इम्पॉसिबल ऑब्स्टॅकल माय डॉटर सॅट डाऊन क्लोज्ड हर आईज अँड गॉट अ पिक्चर ऑफ हर वॉलेट इन हर माइंड. She visualized that she was holding her wallet in her hand. She opened her wallet. She went through all its contents and she felt enormous gratitude that she had her wallet and everything in it back and in her hands. तर तिने काय केलं की बसली ती. आता तिने बघितलं सगळीकडे शोधून झालं. खूप इम्पॉसिबल ऑब्स्टॅकल होते की कसं शोधणार ना. ती बसली, शांतपणे बसली, तिने डोळे बंद केले आणि तिने इमॅजिन केलं की ते वॉलेट माझ्याकडे आलंय, ते मी ओपन करून बघते, त्याच्यात सगळे क्रेडिट कार्ड, कॅश वगैरे सगळं सेफ तसंच आहे. ते तिने एकदम धन्यवाद दिला. ऑलरेडी व्हायच्या आधीच तिने धन्यवाद देऊन दिला. ती सिच्युएशन व्हायच्या आधी, तो मिळायच्या आधीच तिने एवढं भरभरून ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, कृतज्ञता सगळे दिली. And for the rest of the day, whenever she thought of it, again my daughter imagined she had her wallet in her hands, and she felt enormous elation and gratitude that her wallet had been returned to her. Later that night, she received a call from a farmer who lived 100 miles away, saying that he had found her wallet. The extraordinary part of this story is that the farmer had found the wallet in the street outside my daughter's home in the early hours of the morning, and he immediately searched the wallet looking for contact details. He made several calls in trying to find its owner, but to no avail. So he gave up and he drove back to his farm with the wallet. आता काय झालं, तिचं वॉलेट कुठे मिळालं ते ती ती दिवसभरात जेव्हा पण आठवण येत होती त्या वॉलेटची, तर ती तक्रार नव्हती करत की आता बाबा कसं गेलं आणि काय गेलं आणि कुठे गेलं असेल. ती फक्त ग्रॅटिट्यूड फील करत होती, थँक्यू म्हणत होती की माझं हे सापडले, वॉलेट सापडले, एवढंच ती स्वतःच्या मनात आठवण काढत होती. आपण तर अशा वेळेस काय करतो, सगळं टेन्शन घेतो. जेव्हा आपण असं हरवेल तर आपण तर दिवसभर बोललो असतो, काय माझंच नशीब खराब होतं, माझ्याच वाट्याला हे आलं आणि असं कसं झालं आणि मी अशी कशी वेंदळी, आणि स्वतःला 100,000 शिव्या आपण स्वतःला दिल्या असत्या की माझंच काम चुकलं, मीच नीट नाही केलं. मग असं करण्याच्या ऐवजी हे करून तर तिला मिळणारच नव्हतं ना. असं करून कोणाला मिळालंय वॉलेट? त्यापेक्षा तिने थँकफुलनेस वापरला आणि त्या एका फार्मरने तिला फोन केला जो तिथून 100 माईल अवे होता, आणि तो बोलला की त्याला भेटला. आणि तिचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी पार्ट ऑफ दिस स्टोरी स्टोरी काय होता की फार्मरला मिळालं, पण त्याने तिच्या घराच्या बाहेर मिळालं, डॉटरच्या घराच्या बाहेर. तो तिथे अर्ली मॉर्निंग, लवकर सकाळी जात होता तिथे, म्हणून त्याला मिळालं. आणि त्याच्यात कॉन्टॅक्ट डिटेल शोधत होता तो. पण त्यांनी कॉल पण केला, पण तिथे कोणीच नाही मिळालं त्याला. But while he was walking out in the fields at his farm, the wallet kept nagging and nagging at him, and he decided to search through it one last time. He found a small piece of paper with a man's Christian name written on it, and so he put the Christian name together with my daughter's surname and called directory assistance. हा त्यावेळेचा जमाना आहे जेव्हा डिरेक्टरी वगैरे होती, तो लँडलाईन नंबर होता त्यावेळेसचा. त्यामुळे तिचा मोबाईल नसेल, तो कुठेतरी ती ओव्हरसीज होती परदेशात, त्यामुळे तिने त्या माणसाने तिथे कॉल केला, ते कोणीतरी उचलला नाही. मग तो दिवसभर फार्म मध्ये शेतात काम करत होता, तर त्याला सारखं त्या वॉलेटकडे लक्ष जात होतं की वॉलेट कोणाचं असेल, कोणाचं असेल. मग त्याने ते वॉलेट खोललं, त्याच्यात पूर्ण डिटेलमध्ये शोधलं, त्याला स्मॉल पीस ऑफ पेपर मिळाला, त्याच्यावर ख्रिश्चन नाव होतं. तर ख्रिश्चन आणि या डॉटरचं सरनेम असं काहीतरी जुळवून, आणि त्यांनी ते तिच्या आयडी वर बघितलं ना, ड्रायव्हिंग लायसनवर तिचं नाव वेगळं होतं, पण ते काहीतरी त्यांचं सरनेम वेगळं असेल, काहीतरी होतं त्याच्यात. तर त्यांनी ते नाव जोडून बघितले, दोन नावं, तिचं नाव आणि ते ख्रिश्चन नेम टुगेदर. आणि मग ते डिरेक्टरीत शोधलं. देअर वॉज जस्ट वन लिस्टिंग फॉर दॅट ख्रिश्चन नेम अँड सरनेम. द फार्मर कॉल्ड द फोन नंबर अँड इट वॉज द होम ऑफ माय डॉटर्स फादर. This day, we do not know how the farmer got that phone number because it was an unlisted number. We called directory assistance ourselves several times after this happened, and the response every time was, sorry, there is no listing for that name. तर जादू असा झाला की तिच्या पप्पांचं नाव होतं ते ख्रिश्चन, आणि तिने आधीच सांगितलं होतं ना की रॉन्डा बनचा आणि तिच्या पप्पांचा डिवोर्स झाला होता आणि तिची मुलगी तिच्या सोबत राहायची, कधी तिकडे राहायची. तर तिची मुलगी तिथे म्हणजे कुठेतरी ओव्हरसीज होती. मग त्यांनी त्या फार्मरनी नंबरवर ते कॉल करून डिरेक्टरी मधनं नंबर शोधून ते फोन केला, तर तिच्या पप्पाला लागला. आणि मग ते वॉलेट त्यांनी तसं दिलं. पण तिच्या पप्पाचा जो नंबर होता, तो नंबर कंटिन्यू म्हणजे तो नंबर डिरेक्टरी मधने लिस्ट अनलिस्ट झाला होता. तर त्या फार्मरला कसा काय मिळाला?
हे चेक करायला त्यांना सरप्राईज झालं. मग त्यांनी डिरेक्टरी वाल्यांना फोन केला, डिरेक्टरी असिस्टंटला, की हा तर नंबर चालूच नव्हता. तो त्या लिस्टिंग मध्ये, त्या डिरेक्टरी मध्ये कसा आला आणि त्या फार्मरला कसा मिळाला. त्यांनी खूप वेळा कॉल करून बघितले, पण त्यांना असं सांगितण्यात आलं की तो नंबर लिस्टिंग मध्ये नाही, आता नो लॉंगर इज लिस्टिंग. तर ते कायम त्यांना सरप्राईज राहिलं हे, की आता त्या माणसाला तो नंबर कसा मिळाला. So from 100 miles away, through the most extraordinary sequence of seemingly impossible events, my daughter's wallet was returned to her intact. तर 100 मैलावरून त्याचं इम्पॉसिबल इव्हेंट झाले. कसा त्याला त्या माणसाला नंबर मिळाला, कसं ते पप्पाकडे गेला आणि मग तिचं ते वॉलेट गेलं आणि मग ते मिळालं ते वॉलेट. आणि ते वॉलेटला काहीच झालं नाही, इंटॅक्ट मिळालं. कोणतीच एक पण गोष्ट गायब झाली नाही, जसंच्या तसं तिला मिळालं. ते सगळं सरप्राइझिंगली होतं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं हे. So she fulfilled her part in being grateful that she had ever had her wallet back, and as must happen, gratitude performed its magic and moved every person, circumstance, and event to return her wallet to her. आपल्या लाईफमध्ये पण असं असतं, की आपल्याला माहित नसतं बॅकग्राऊंडला काय काय होतं. आपल्याला फक्त समोरचा रिझल्ट दिसतो, पण बॅकग्राऊंडला इतकं इनॉर्मस वर्क आहे ना, युनिव्हर्स करत असतं. तर त्याच्यामुळे आपण ते मॅजिक, त्याच्यावर बिलीव्ह करणं, युनिव्हर्सला सरेंडर करणं हा एकमेव पार्ट असतो. आता इथे कोणी कितीही टेक्नॉलॉजी वापरली तरी तिचं वॉलेट काय आणू शकलं नसतं. त्याच्यामुळे तिचा धन्यवाद देणं, आभारी राहणं, तिचं चांगल्या फिलिंग मध्ये राहणं हेच काम करून गेलं, म्हणून तिला मिळालं. The magical power of gratitude is available for you to use as well, and it always has been. You just had to discover it for yourself and learn how to use it. तर आपल्याला फक्त तो कसा यूज करायचा आहे हे समजलं पाहिजे, आणि ते करून घेता आलं पाहिजे आपल्या स्वतःला, आणि ते लर्न करा. या 28 दिवसात पक्क शिकून घ्या, की मी कसं माझं लाईफ या एका एका टूलने, हे एक टूल आपल्याला एक हत्यार मिळतं, त्याच्याने मी कसं लाईफ चेंज करू हे शिकून घ्या, आणि ते सारखं सारखं अप्लाय करा. आता एकदा मागच्या 1-2 महिन्यातच झालं, मी हे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करत होती. आणि मी तेच की ह्या अशा गोष्टी आपल्या जवळ होतात, युनिव्हर्स आपली टेक केअर करतो, आपल्या सोबत असतो. मी मॅजिक डस्ट सगळ्यांवर देते, मॅजिक वॅन्ड, मॅजिकच्या जेवढ्या पण टूल्स असतात ना, मॅजिकल मॉर्निंग, मॅजिकल आउटकम, मॅजिकल टू डू लिस्ट, मी जर जे जे आठवेल तसं करत असते. तर मी एकदा आत्ता मागच्याच महिन्यात इराला, माझ्या मुलीला सोडायला घ्यायला गेली स्कूलला, आणि माझा मुलगा पण होता छोटा, तो पुढे उभा राहतो, तो 2च वर्षाचा आहे. आणि काय झालं, ती टू व्हीलर आम्ही जास्त वापरत नाहीये सध्या, काही एवढी गरज नाही, हसबंड फोर व्हीलर वापरतात. तर त्या टू व्हीलर मध्ये हवा कधी कमी जास्त असेल किंवा काय, तर ती थोडी सर्व्हिसिंग नव्हती केली, काही असेल प्रॉब्लेम, पण ती चालू नव्हती होत, ती झाली. आणि आम्ही गेलो, सोडून आलो, आणि येताना असा पूर्ण चढ आहे आमच्या इथे, थोडं टेकडीवर आहे घर. तर एकदम चढ आहे, आणि जोरात मागचं टायर एकदम जोरात आवाज झाला, ब्लास्ट झाला. मला तर कळलंही नाही आपला आवाज आहे, मला वाटलं काहीतरी दुसरा आवाज झाला. आणि एका क्षणात आम्ही ती गाडी चढावर चढवतोय, मागे मुलगी पुढे मुलगा आहे, आणि मी आहे, आणि ती गाडीचं मागचं टायर फुटला. आणि आम्ही जोरात असे असे झालो, आणि मागून बस येत होती. जर आम्ही ते पडलो असतो तिथे, तर आजचं आमचं काहीच खरं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ते चालवत राहिलो तरी गाडी थोडीफार थोडीफार चालत राहिली पहिले स्टार्टिंगला, जो ब्लास्ट झाल्यानंतर. आणि मला इमॅजिन पण नाही झालं की एवढा मोठ्या आवाजात गाडीतून कसं येऊ शकतो, एवढं कसं झालं. आणि माझ्या शेजारी कुठून तो माणूस आला, आम्हाला आधी दिसला नाही, नंतर दिसला नाही, कुठून शेजारी एक माणूस आला, आणि तो विचारायला लागला की मॅडम आपकी गाडी में पीछे का टायर का ये हुआ है, कुछ प्रॉब्लेम है, मैं चेक करता हूँ, मैं देखता हूँ. आणि मला असं, पहिली गोष्ट तर एक सेकंड मला सुचत पण नव्हतं हे माझ्या गाडी सोबत झालं. मी हलते डुलते, म्हणजे झालं काय एका क्षणात भूकंप आल्यासारखं, मला काहीच कळत नव्हतं. त्यात तो माणूस आला कुठून, आणि हा बोलतो काय माझ्याशी, कोण आहे, काही मला कळत नव्हतं. आणि 2 सेकंद मी थांबली, मग नंतर ती गाडीच चढेनाशी झाली, पूर्ण हवा गेली, आणि मी थांबली. आणि तो माणूस पण थांबला, आणि मला त्याची भीती वाटली थोडा वेळ. तो पूर्ण असा खराब कपड्यात, मेकॅनिक असतो ना, पूर्ण हात खराब वगैरे, तसा ते कपडे खराब असतात मेकॅनिकलचे, मेकॅनिक जो असतो तो तसा होता तो. आणि तो थांबला माझ्या शेजारी. मी म्हटलं तुम्ही कशाला थांबले, तुम्ही कुठून आले, आणि मध्येच. आणि तो बोलला की मैंने आपको देखा कि गाड़ी पूरा हिल रहा है, तो इसलिए मैं आपके पीछे आया और आपको देखा, आप गिर ना जाओ, बच्चे हैं आपके साथ. तो असं तसं, मग मी, तो आला आणि बोलला की आपचं मागचं टायर तुमचं पंक्चर आहे, आणि मी तुम्हाला ते रिपेअर करून देतो. आणि मला असं झालं, मी आता आउट ऑफ द ब्ल्यू झालं काय ते कळेना, आणि ह्याच्यावर विश्वास ठेवू की नाही ते कळेना, ह्या मुलांना कसं घेऊन जाऊ. आणि मग नंतर मला असं झालं की आता ऑप्शनच नाहीये, घरात कोणी नव्हतं, हसबंड 12 तासांनी येणारे, त्यांचं अर्जंट मीटिंग होती, त्यांना फोन करू शकत नाही, मुंबईतून यायला 2 तास. मग म्हटलं आता काय करणार, मग मला त्या माणसावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि गाडी मला
पहिले मी विचार केला तिथे लावू की काय करू, तर चढावर जेवढी चढते तेवढी नेली. आणि मुलगी मागे होती, ती चढून नव्हती, म्हणजे ती बसल्यावर नव्हती गाडी चढत, तर तिला उतरवलं. ती पायी येते, मी तिला आरशात बघते. मी गाडी माझ्या पार्किंगला लावली. आणि ते सिक्युरिटी गार्ड वगैरे त्या माणसाला ओळखत होते, म्हणून मग मी त्या माणसावर विश्वास ठेवला. तो मागून आला माझ्या, आणि नंतर आला, बोलला मी ते टायर घेतो, घरी घेऊन जातो, चेंज करतो. म्हटलं तुम्ही कुठून आले मध्ये? तो बोलला मी लंचला जात होतो, आणि मी लंचला घरी जात होतो, म्हणून मी तुम्हाला पाहिलं. डबा खायला घरी जाणार होता तो, म्हणून मी तुम्हाला पाहिलं. मग मी घरीच जातोय, डबा पण खातो, तुमचं टायर ते गाडीचं रिपेअर करून घरी आणून देतो. तो माणूस ते टायर घेऊन गेला, आणून दिलं. अर्धा एक तासात त्यांनी लावून दिलं, पैसे घेतले असेल. पण तो माणूस इतका मॅजिकली अपिअर झाला, म्हणजे मला विश्वासच नाही. आणि परत आता 1-1.5 महिन्यांनी परत काहीतरी झालं, माझे हसबंड ती गाडी घेऊन गेले. आणि ते तिघं होते, तर मुलगा मुलगी त्यांच्या सोबत होते. आणि काहीतरी झालं, ती गाडी स्टार्ट होईना. एक्झॅक्ट तोच माणूस परत संध्याकाळी दिसला. म्हटलं हा माणूस काय, म्हणजे असा मॅजिकली आपल्या गाडीचा प्रॉब्लेम आल्यावर आपल्याला असिस्टंट बनवून ठेवलाय की काय, इतकं. आणि त्याने परत ती गाडी तेव्हाच 5 मिनिटात स्टार्ट करून दिली. तर म्हणजे त्याने काहीतरी एक केलं मध्ये त्याला. आणि असं, म्हणजे अशा तर्फे काहीतरी आपल्या लाईफ मध्ये मॅजिक होतात ना, तर आपण म्हणजे ह्याच्यासाठी काही लॉजिकच नाही लावू शकत, अशा गोष्टी होतात. द मॅजिक प्रॅक्टिस नंबर 18, द मॅजिकल टू डू लिस्ट. Count your blessings. Make a list of 10 blessings. Write why you are grateful. Reread your list, and at the end of each blessing, say thank you, thank you, thank you, and feel as grateful for that blessing as you can. तर पहिले 10 गोष्टी सकाळी लिहायच्या आहेत, त्यांना मनापासून थँक्यू म्हणायचंय. तर क्रिएट अ रिटर्न लिस्ट ऑफ द मोस्ट important things or problems you need done or solved. Title your list the magical to do list. तर आपण एक टायटल करायचंय, लिहायचंय द मॅजिकल टू डू लिस्ट. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे ते 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. पहिले 1, 2, 3 तेवढे लिहायचे. तर चूज 3 ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स फ्रॉम युअर लिस्ट अँड वन ॲट अ टाइम. इमॅजिन दॅट ईच थिंग हॅज बीन डन फॉर यू. एक एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे आणि म्हणायचंय की पूर्ण सॉल्व्ह झालाय तो, थँक्यू म्हणायचंय. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची, 1 मिनिट पूर्ण सॉल्व्ह झालेलं रिलॅक्स स्वतःला इमॅजिन करायचंय. आणि शांत बसायचंय की झालंय ती गोष्ट असं. तर स्पेंड ॲटलिस्ट 1 मिनिट ऑन ईच थिंग, बिलिव्हिंग इट इज डन अँड फिलिंग इनॉर्मस ग्रॅटिट्यूड इन रिटर्न. एक एक मिनिटं एक एक प्रॉब्लेमला द्यायचं आहे, आणि पूर्ण सॉल्व्ह झाल्याचं फिलिंग घ्यायचंय. आणि त्याच्या बदल्यात आपल्याला आभार व्यक्त करायचे युनिव्हर्सचे, की थँक्यू फॉर सॉल्विंग माय प्रॉब्लेम. And just before you go to sleep tonight, hold your magic rock in one hand and say the magic words thank you, thank you, thank you for the best thing that happened during the day. तर आपण आज ज्या दिवसात जे छान झालंय त्याच्याबद्दल थँकफुलनेस करायचा आहे, आणि रात्री झोपताना मॅजिक रॉक करायचा आहे. तर आतापर्यंत तो मॅजिक रॉक ज्यांनी डेली केला असेल ना, तो रॉक, त्याला पण काहीतरी एनर्जी आली असेल. आणि तो जेव्हा पण आपण बघू ना, तर आपल्याला ती फिलिंग ऑटोमॅटिक येते. त्याचा टच, त्याची फिलिंग, आणि आपल्याला असं म्हणजे वेगळं काही लागत नाही मूड शिफ्ट करायला. तो दगड बघितला तरी तो दगडच आहे, पण तरी त्या दगडला आपण आता भावना दिल्या, रोज चार्ज केलाय. तर आपण जेव्हा तो बघू तर आपल्यात कृतज्ञता आपोआप वाहते. आणि जरी नाही वाहिली, पण आपल्याला रिमाइंडर होतं की नाही, वी हॅव टू स्टॉप थिंकिंग निगेटिव्ह, की आपल्याला ही तक्रार नाही करायची. हे आपल्याला जेव्हा तो दगड पण सांगायला लागेल ना, तेव्हा आपण खरं कुठेतरी पोहोचलोय. त्याच्यामुळे हे सगळं प्रॅक्टिस करा आणि करत राहा. कोण कोण प्रॅक्टिस करतंय, काय ग्रुपवर टाकायला लाजू नका, कारण आपण म्हणजे चांगल्या लोकांच्या ह्याच्यात आहे, संपर्कात आहे. आणि तिथे सगळेजण पॉझिटिव्हिटी करायला आलेत, आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस घडवायला आलेत. त्यामुळे कोणीही कोणाला जज करणार नाही, आणि कोणीही कोणाला ओळखत नाही. त्यामुळे आपण सांगू शकतो, आणि सांगूनच त्या वाढणार आहे तिथे, कारण इथे सगळे कृतज्ञता देणार आहेत. आपला पुढचा चॅप्टर उद्याचा हा आहे, की आता आपल्याला ती प्रत्येक क्षणी, प्रत्येक स्टेपवर आपल्याला मॅजिक शिकवणार आहे, की कशी एन्हान्स करायच्या आहेत आपल्या प्रॅक्टिसेस. दिवसभर जाता येता आपल्या कोणतीच म्हणजे ऍक्शन विदाऊट ग्रॅटिट्यूड राहिलीच नाही पाहिजे असं. तर त्यामुळे 11 दिवसाचा अजून वेट करा, की आपल्या मॅजिक अजून येण्यासाठी. आणि आपण सगळे शस्त्रास्त्र घेऊन, असे टूल्स घेऊन आपण पूर्ण तयार होऊन राहू, की लाईफ आता माझ्यानुसारच घडवून राहू आपण असं. कोणी मॅजिक चेक बनवला काल? कोणीच नाही बनवलाय का? ह्याच्यामध्ये तरी सांगा चॅट बॉक्स मध्ये. आता तुम्हाला आयती प्रिंट आउट काढायला दिलं होतं, कोणी घराबाहेरच गेलं नाही का सॅटर्डे? कोणाकडे घरात प्रिंटर आहे ते मला माहिती, कोणाच्या घरात प्रिंटर आहेत ते.
तर त्यांनी तरी नसेल काढला तर मग काय बोलावं आता. चालेल, चल आपण मेडिटेशन करूया. मेडिटेशन नाही. बंद करा, श्वासावर लक्ष द्या. श्वास मोठ्याने मोठा श्वास घ्या आणि पोटापर्यंत जाऊ द्या. पोट मागे पुढे असं फुललं पाहिजे आणि रिकामं केलं पाहिजे. श्वास सोडाल तेव्हा दीर्घ श्वास तोंडाने सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. शांत फील करा. आज इमॅजिन करू आपण छान नदीच्या काठावर बसलेत. पूर्ण ग्रीनरी आहे, सगळीकडे छान ग्रीनरी आहे. वातावरण एकदम सुंदर आल्हाददायक आहे. सकाळचं हिरवं हिरवं गवत आहे सगळीकडे. सुंदर गवतावर तुम्ही बसले आणि समोर सुंदर नदी वाहते. पाणी वाहतय स्वच्छ, छान, सरळ. थंड अशी छान हवेची झुळूक तुम्हाला टच करून जाते. सुंदर मोगऱ्याचा वास तुम्हाला येतोय. सगळे खूप रिलॅक्स फील करा. सगळ्या टेन्शन, सगळ्या काळजी, सगळ्या चिंता त्या पाण्यात वाहून द्या. बघा की त्या पाण्यात सगळं वाहून जातंय. तुमच्या शरीरातलं जे पण काळे ढग आहेत ना, काळीमा, जे काळी दूषितता शरीरात जी आहे, त्या काळजी, ज्या टेन्शन, त्या वरी, त्या फ्युचरच्या चिंता, पास्टचे रिग्रेट्स, गिल्ट, हेट्रेड, रिझेंटमेंट, सगळं असं बाहेर येऊन त्या नदीत वाहून देतोय आपण आपल्याच हातात. शांत पाय त्याच्यात बुडून बसलोय पाण्यात. आपल्या पायातून सगळं वाहून जातंय. ते पाण्याचा स्पर्श आपल्या पायांना खूप सुखावतोय. आपलं मन खूप शांत, हलकं, सुंदर झालंय. पण पिसासारखं लाईट फील करतोय. अलगद वारा येतोय. पण पूर्ण नदी किनारी एकटेच आहे. आणि त्या पाण्याचा स्पर्श, थंड थंड पाण्याचा खूप सुखावतो आपल्याला. आपण या प्रेझेंट मध्ये प्रेझेंट आहे, या मोमेंट मध्ये प्रेझेंट आहे. आणि हेच आपल्या लाईफचं प्रेझेंट आहे आपल्याला.
कुठेही जायची घाई नाही, कुठेही मागचा विचार करायची काही काळजी नाही. आत्ता ह्या क्षणी मी जिथे आहे तिथे त्या क्षणी खूप सुखी आहे. माझ्या मनात खूप हॅपीनेस, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, समाधान सगळं फील करते. या क्षणात मी स्वयंपूर्ण आहे. ती शांततेची भावना, तो सुकून, खूप सुकून फील करा. खूप शांती, डीप डीप शांती फील करा. आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या पण प्रॉब्लेम्स आहेत, जे पण वरीज आहे, जे काही अचीव्ह करायचं आहे, जे कामं अडलेत, काही सिच्युएशन सॉल्व्ह होत नसतील, त्या तुम्ही नदीवर सोडून द्या. ती नदी बघून येईल कुठल्या वळणावर जाऊन तुम्हाला ते सॉल्व्ह करायचंय, कुठे सोल्युशन द्यायचंय. किंवा ती सिच्युएशन सॉल्व्ह न करता तिला तुम्हाला नव्या डेस्टिनेशनला घेऊन जायचं असेल, ते प्रॉब्लेम जसे आहेत तसे पडू द्या आणि तुम्ही असं फील करा ते सगळं सॉल्व्ह झालं. मला मानसिक शांतता मिळाली. मी खूप शांत आहे आणि मी सगळ्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करते. मला फक्त आता माझे डेली जे टास्क आहेत ते शांततेने पूर्ण करायचे आहेत आणि सगळं ग्रॅटिट्यूडवर सोपवून द्यायचंय चांगल्या फीलिंगमध्ये. फक्त कृतज्ञता, आभार, धन्यवाद हेच फील करत राहणार. कारण बाकीचं सगळं फील करून मला तर सोल्युशन मिळालं नाहीये. तर मी आता ह्याच्यावर फील करून बघतो की मला सगळं धन्यवाद, चांगल्या फीलिंग मध्ये मी राहून युनिव्हर्स सगळं सॉल्व्ह करेल. माझ्या ऍक्शन घे आणि माझ्या ऍक्शन ज्या येतील त्या शांतीमधून येतील, स्ट्रेस मधून नाही. मी स्वतः युनिव्हर्स सोबत राहून क्रिएट करेल. आपण दोघं मिळून बेस्ट सोल्युशन काढू. सगळ्या जबाबदाऱ्या, सगळ्या जगाचं टेन्शन माझ्या खांद्यावर घेणार. मी फक्त पीस मध्ये राहील. माझं काम सिन्सिअरली 100% एफर्टने मी करत राहील. त्यामुळे फळाची चिंता युनिव्हर्स घेऊन घेईल. मला योग्य वेळी योग्य त्या गोष्टी आणून देईल. पण मी माझ्या प्रयत्नांमध्ये 100% खरा राहील. माझ्या कृतज्ञतेत मी 100% खरा राहील. मी 100% आभार व्यक्त करेल. चांगल्या फिलिंग मध्ये राहील आणि युनिव्हर्स मला सगळी फळं, सगळे माझ्या भूमीत आणून टाकेल. त्या पाण्यासारखं तरल मला राहायचं. ती नदी झगडत नसते, ती जिथे प्रवाह मिळेल तशी पोहोचत असते, वाहत असते शांतपणे, आवाज न करता. शांत जिथे आवाज होत असेल तिथे आवाज पण करून घेते, खळखळून घेते आणि ज्या वळणावर जसं वळण मिळेल तसं ती जात असते. तर ती जाणं हाच तिचा प्रवास आहे. जाणं, अखंड जाणं आणि सागरात पोहोचणं. तसं आपल्या लाईफ मध्ये सिच्युएशन येत असतात. फक्त आपलं चालणं हाच आपला ऑप्शन. चालणं, चालत राहणं, आपले प्रयत्न करत राहणं आणि जे जे आपल्या नशिबात आहे फक्त एवढ्या नशिबावर नाही सोडणार आहे, पण 100% एफर्ट चांगल्या भावनेने करणार आणि आपल्याला जे युनिव्हर्स ज्या वळणावर जसे वळण देईल, जसे सिच्युएशन देईल, मी तसे सहज लीलया पार पाडणार आहे. जीवन आनंदात जगण्यासाठी आहे. मी त्या आनंदात जगत राहील. आणि सगळ्या अपॉर्च्युनिटी उघड्या डोळ्यांनी बघेल. सगळे सिच्युएशन, सगळे इव्हेंट, सगळे सर्कमस्टन्सेस या ग्रॅटिट्यूडमुळे माझ्या फेवर मध्ये काम करतील. एवढा ग्रॅटिट्यूड मी देत राहील.
एवढा आभार, एवढे कृतज्ञता, एवढे सरेंडर युनिव्हर्सला राहील. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्वासावर लक्ष द्या. जिथे तिथे परत या. उजव्या hand. पुढे उठा. थँक्यू सगळ्यांना, तुम्ही प्रेझेंट राहिले, जे कन्सिस्टंटली प्रेझेंट राहताय त्याबद्दल धन्यवाद. चलो बाय बाय. गुड नाईट. आज लवकर संपलं.